नमस्कार मित्रांनो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तर तुम्ही ओळखत आहातच. पण सध्या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प पार्ट 2 ची तुफान चर्चा सुरू आहे. पण ट्विस्ट असा आहे की हा कोणी माणूस नाही, तर आहे चक्क 700 किलोची म्हैस. हो, तुम्ही बरोबर ऐकलेत. या म्हैशीचा लूक पाहून चक्क बांगलादेश सरकारने तिची कुर्बानी थांबवली. चला तर जाणून घेऊया या सेलिब्रिटी म्हैशीची रंजक गोष्ट. खरं तर आपण नेहमी काळ्या रंगाच्या म्हशी पाहतो, पण ही आहे एक अत्यंत दुर्मिळ अशी अल्बिनो जातीची म्हैस. तिची त्वचा फिक्कट गुलाबी आणि पांढरी आहे. बांगलादेशातील नारायणगंज मधील एका फार्म मध्ये ही म्हैस वाढवली गेली. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे या म्हैशीच्या डोक्यावर सोनेरी तपकिरी रंगाचे केस आहेत. ते हुबेहूब डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्ध हेअरस्टाईल सारखे दिसतात आणि म्हणूनच तिच्या मालकाने ह्या म्हैशीचे नाव डोनाल्ड ट्रम्प असं ठेवलं आहे. बकरी ईदच्या निमित्ताने या म्हैशीला कुर्बानीसाठी जवळपास 3 ते 4 लाख रुपयांना विकण्यात आलं होतं. पण जसा हिचा हेअरस्टाईल वाला व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला, तसा हिला बघण्यासाठी लोकांचा आणि मीडियाची झुंबड उडाली. प्रकरण इतकं वाढलं की लोकांची प्रचंड क्रेज आणि सुरक्षेचं कारण पाहून थेट गृह मंत्रालयाला यामध्ये लक्ष घालावं लागलं. बांगलादेशच्या गृहमंत्र्याने आदेश देऊन या म्हशीची कुर्बानी थांबवली. खरेदीदाराचे पैसे परत केले आणि या डोनाल्ड ट्रम्प म्हशीला सन्मानाने ढाकाच्या राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सुरक्षित शिफ्ट केलं. मित्रांनो, म्हणतात ना, प्रसिद्धी माणसाचे नशीब बदलते. पण इथे तर सोशल मीडियाच्या प्रसिद्धीने चक्क एका मुक्या प्राण्याचे प्राण वाचले. सध्या ही म्हैस ढाकाच्या प्राणी संग्रहालयात व्हीआयपी स्टार सारखी राहत आहे. तुम्हाला या म्हशीचा स्वॅग आणि तिची हेअरस्टाईल कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हायरल गोष्टीसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.